2026 मेगा फायनलचा थरार या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अगदी आपण पाहतो या क्रीडांगणावरती होताना पाहायला मिळते. एका बाजूला पारनेर तालुका, एका बाजूला जुन्नर तालुका आणि या आरजी ग्रुप स्वर्गीय शेखर शेळके, त्याचबरोबर स्वर्गीय शैलेश सातपुते स्पोर्ट्स नारायणगाव आणि त्यांच्या विरोधात देवा उद्योग समूह कर्दुले या पारनेर, अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सोन्या गायकवाड, सुशांत गायकवाड स्ट्राईक एंड वरती यावेळेला शॉर्ट कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय या शतरक्षण केलं जात आहे. अनिकेत रोडे हे देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक वलयांकित नाव आहे. आपल्या अष्टपैलुत्वानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात आणि म्हणून त्याला आयकॉन म्हणून समाविष्ट केले जाते. तर दुसऱ्या बाजूला समोर पारनेर तालुक्यात एक धडाकेबाज आयकॉन सुशांत गायकवाड, सोन्या गायकवाड उभा आहे. दर्शकांची तुडुंब गर्दी पाहायचे मेगा फायनल वरती कोण आपलं नाव कोरणार आहे. हो, यावेळेला लोफ्ट करण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटला शतरक्षक चेंडूच्या खाली संजय गावडे, टिपला जातोय झेल, संपलाय सुशांत गायकवाडचा खेळ. भेट ही आहे स्वर्गीय शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. एक बक्षीस या ठिकाणी आलेले आहे. बक्षीस यासाठी आहे खास करून प्रत्येक षटकारासाठी कपिल पवार जिल्हाध्यक्ष आणि अशोक भाऊ वाडेकर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहेच आहे. त्याबरोबर गणेश दादा डुमरे यांच्या वतीने 10 धावा जो कोणी फलंदाज पूर्ण करेल नारायणगाव टीम साठी बक्षीस, त्यासाठी 1000, 20 धावा केल्या 2000, 30 धावा केल्या 5000 आणि अर्धशतक पूर्ण केलं 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल गणेश दादा डुमरे यांच्या वतीने. धन्यवाद गणेश दादा डुमरे. जुन्नर तालुक्यातील खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व आहे. ठीक. त्याचबरोबर या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी संतोष लोड आणि खंडूशेठ जाधव या दोन मित्रांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइज. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. एक धाव धावपलकावरती येताना पाहायला मिळते आणि आता मैदानाच्या आतमध्ये राजू पाटे एक धडाकेबाज फलंदाज अनेक मैदानावरती आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतो. यावर्षी एनबी ट्रॉफी मध्ये देखील अगदी आपण पाहतोय ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याला पाहिलं आणि पाठीमागची जुन्नर प्रीमियर लीगची 3 पर्व जर पाहिली ना, मॅन ऑफ द सिरीज घेतली या खेळाडूनं राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र पोलीस आदरणीय आमचे दत्ता तांगडकर यांचा सन्मान या ठिकाणी जो केला जातोय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करतोय. आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद. ओरटू बॉक्स थँक्यू. राजू पाटे यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळला. शतरक्षक चेंडूवरती या शॉर्ट कव्हरला येताना जो पाहायला मिळतोय कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस शैलेश वाघमारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रशांत खुने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. राजू पाटे स्ट्राईक एंड वरती ओ भरकटणारी दिशा चेंडूची, नो बॉल नो बॉल, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि सांघिक धावसंख्या आरजी ग्रुप स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय शैलेश सातपुते स्पोर्ट फाउंडेशन नारायणगाव जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ते 3 धावसंख्येवरती. यशस्वीचे पाऊल खुना तुमचा आमचा जाना अगदी आपण पाहतोय. जनार्दन पाटील आहेर सातत्यानं गोरगरीब जनतेमध्ये समाविष्ट होणार व्यक्तिमत्व आणि अगदी आपण पाहतोय पाठीमागचा वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये थोडासा खंड पडला, परंतु या वर्षी त्याच जोशात त्याच धूमधडाक्यात या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. स्वर्गीय शेखर शेळके चषक 2026, परंतु 22 वर्षाची परंपरा, 22 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा सातत्यानं अखंडपणे चालू आहे. पठार भागानं मात्र फार मोठी गर्दी केली आहे. खरं तर अगदी आपण पाहतोय संपूर्ण संगमनेर तालुक्यातून क्रिकेटचे रसिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी मात्र उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. अमोल घोडेकर स्ट्राईक एंड वरती आहे. अनिकेत रोडे षटक क्रमांक पहिलं टाकतोय. या वेळेला ओ चेंडू निसटलाय, सटकलाय, अपील केलंय त्या ठिकाणी, लॉंग स्टॉपला जातोय, नॉन स्टॉप चौकारासाठी 4 रन. धाव फलक जर पाहिलं तर धाव फलकावरती धावा 7 धावा. फ्रीडचा चेंडू होता, यष्ट्यांचा वेध त्या ठिकाणी मात्र घेतला, परंतु फ्रीडच्या चेंडूवरती मी सांगितलं की 3 प्रकारे फलंदाज हा बाद होऊ शकतो. रनआउट होऊ शकतो, टॉईज द बॉल आणि त्याचबरोबर शतरक्षणासाठी अडथळा तयार केला तर 3 प्रकारे अगदी आपण पाहतोय फ्रीडच्या चेंडूवरती फक्त फलंदाज बाद होऊ शकतो. त्या ठिकाणी यष्ट्यांचा वेध निश्चित घेतला होता, फ्रीडचा चेंडू होता, चौकार आला लॉंग स्टॉपला आणि 7 वरती धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. अनिकेत रोडे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. गणेश शेठ लेंडे सरपंच खंडरवाडी यांच्या मार्फत स्पर्धेसाठी 20,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. आपले देखील हार्दिक अशा प्रकारचे आभार असतील. धन्यवाद.
मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना जो पाहायला मिळतोय. समोर अमोल घोडेकर ओव्हर द अगदी आपण पाहतोय डीप कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. अकोले तालुक्याचे दमदार आमदार अगदी आपण पाहतोय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. सातत्यानं अकोले तालुक्यात देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होत असतं. मग प्रॉपर अकोले शहरात असेल, कोथरूड परिसरात असेल, अगदी आपण पाहतोय कुस्ती आणि क्रिकेट या खेळावरती डॉक्टर किरणजी लहामटे खरं तर नक्कीच प्रेम करतात आणि ते देखील व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. ठीक. या स्पर्धेच्या निमित्ताने रोकडेश्वर ब्रिक्स आंबी तुम्हाला आदरणीय भिवाजी शेठ डेरंगे आणि माऊली ब्रिक्स आळेपाट आदरणीय किरणशेठ वाघुले साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. विनंती राहील आपण व्यासपीठावरती यायचंय अशी आपणास विनंती राहील. त्याबरोबर आदरणीय ठुबे साहेब आणि मिथुन कोंडे साहेब आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय विलास शिवाजी रावकर साहेब यांच्या वतीने 11,111. त्याचबरोबर खास करून अगदी आपण पाहतोय हॉटेल सुयश यांच्या वतीने 2,500 रुपयाची देणगी. त्याबरोबर आदरणीय आमचे अरुणदादा काकडे साहेब यांच्या वतीने 2,100 रुपयाची देणगी. संतोष रंगनाथ मुसळे साहेब यांच्या वतीने 2,000ची देणगी आहे. त्याचबरोबर संभाजी शेठ बुडके मसवंडी 5,000 रुपयाची देणगी. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय सरपंच सोबती अरुणदाई बाळासाहेब गाडेकर यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी 1,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आली आहे. त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक, मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कम बॉक्स. सागर भाऊ शिंगोटे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. धावपलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय मधुर धुळे. ओ यावेळेला लॉफ्ट केला समोरच्या दिशेला. कॉपी बुक स्टाईल फटके नेहमीच अमोल घोडेकरच्या बॅट मधून पाहायला मिळतात. चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं एक मितभाषी खेळाडू अगदी आपण पाहतोय. फक्त आपल्या बॅटनच उत्तर देणारा खेळाडू, प्रत्येकामध्ये समरस होणारा खेळाडू, अनेक मित्र बनवणारा खेळाडू आणि खरं तर आज त्याच्या आठवणी आपल्याला आल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीयेत. आणि जोपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट आहे तोपर्यंत नक्कीच हे नाव अजर अमर राहील. आणि अगदी आपण पाहतोय मोठ्या थाटामाटा स्वर्गीय शकर शेळके चषक आज समारोपाचा दिवस संपन्न होत असताना पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा पार. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे सारे. थँक्यू. आता ट्रान्स नको, मला वाटतं ट्रान्स नको. या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक रनला 10 रुपये, प्रत्येक विकेटला 50 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जे आहे. परंतु मित्रांनो हे सगळं जे बक्षीस आहे ना, हे बक्षीस जे मिळणार आहे हे खेळाडूंना मिळणार नाही. हे बक्षीस ऑर्गनायझर कमिटीला आहे. म्हणजे खेळाडू आता ऑर्गनायझरची किती कमाई करून देणार आहेत ते आम्हाला पाहिजे. प्रत्येक रनला 10 रुपये, प्रत्येक विकेटला 50 रुपयाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून आहे तात्या मोटर्स यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. मधुर धुळेच्या विकेट हॅट्रिकसाठी समाधान हॉटेलचे मालक आदरणीय नवनाथ शेठ आयर पाटील यांच्या वतीने 2,100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. आणि नुकतंच ज्यांचं आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होताना आपल्याला जे पाहायला मिळतंय त्यामध्ये जर आपण पाहिलं तर खास करून मंचर नगरपालिकेच्या नगरसेविका आमच्या मालतीताई थोरात या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. ताईंचं मनापासून मंचर शहर पहिल्यांदाच नगरपालिकेमध्ये मोडताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामध्ये पहिल्यांदाच या नगरसेविकापदी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मालतीताईंच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ताईंचं आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मंचर नगर परिषदेच्या नगरसेविका आदरणीय मालतीताई थोरात आपलं मनापासून स्वागत. दीपेश दिघे सर चौदरवाडी आपलंही मनापासून स्वागत. त्याबरोबर स्वर्गशील शेखर शेळके यांच्या भगिनी आमच्या उर्मिलाताई शिंदे या ठिकाणी उपस्थित झाल्यात. ताईंचं मनापासून स्वागत. थँक्यू. ओव्हर टू कॉम बॉक्स. धावा स्कोर कार्ड वरती 26 आपण पाहतोय. 13ची सरासरी राखली आहे. 26 धावा बनवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय राजू पाटेक आणि अमोल घोडेकर एक जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन दोन्ही या खेळाडूंच्या नावावरती अनेक मैदानावर अनेक पार्टनरशिप आहेत. आज पुन्हा एकदा इतिहास रचायचा आहे. धावा स्कोर कार्ड वरती 26 आपण पाहतोय. अनिकेत रोडे
महत्वाचं षटक टाकण्यासाठी तयार. प्रचंड मोठी गर्दी आज या क्रीडांगणावरती जाणवताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन अनिकेत रोडे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. स्वर्गीय शकर शेळके चषक 2026 चा हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय जनार्दन पाटील आहेर विविध पक्षांबरोबर असलेले मैत्रीचे संबंध, माणूस या माणसाला किंमत देणारा माणूस आदरणीय जनार्दन पाटील आहेर. पहिल्या दिवशी आपण पाहिलं संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ साहेब आले. त्यानंतर अगदी आपण पाहिलं काल स्वतः खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. भाऊसाहेब वागचौरे साहेब अगदी आपण पाहतोय काल या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभेच्छा देऊन गेले. तर आज व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेतात डॉक्टर किरणजी लहामटे अकोले तालुक्याचे दमदार आमदार. मनापासून स्वागत असेल. धावपलकावरची धावा 26 ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 3 प्रगती पथावरती जारी आहे. कितीतरी मान्यवर आले, कितीतरी प्रेक्षक मोठ्या संख्येने आले आणि पुन्हा एकदा पठार भागावरती हा महासंग्राम खुलताना आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह खेळला त्या ठिकाणी डिपॅक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक संदीप गावडे चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. पारनेर आणि जुन्नर च द्वंद्व रंगताना पाहायला मिळतंय संगमनेर तालुक्यामध्ये. कोण बाजी मारणार, कोण शकर शेळके चषक जिंकणार याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. 27 धावा ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. राजू पाटे एका मोठ्या इनिंगची अपेक्षा असेल राजू पाटेकडून. महाराष्ट्रातली अनेक मैदानं आपल्या दर्जेदार परफॉर्मन्स गाजवलेले आहेत. आज पुन्हा एकदा इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे राजू पाटे. डावखुऱ्यात आता तेजपुंज तारा ओ स्विच इट खेळला या ठिकाणी अगदी आपण पाहतोय बिटवीन द गॅप चेंडू सुसाट प्रयत्न सुरेख परंतु चेंडू सीमा पार खणखणीत चौकार 4 रन राजू पाटेच्या बॅट मधून. या ठिकाणी ऍडव्होकेट हेमंतजी आढळे साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी आली. माऊली हॉस्पिटल आलेफाटा याचे ओनर डॉक्टर महादेव वाणी साहेब यांच्या वतीने या ठिकाणी 5,000 रुपयाची देणगी आली. त्याबरोबर तेजस ग्रुप बोटा हा सगळा मित्रपरिवार उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. संपूर्ण पठार भागातून क्रिकेटचे रसिक उपस्थित, संपूर्ण संगमनेर तालुक्यातून क्रिकेटचे रसिक उपस्थित, आजूबाजूच्या 4 तालुक्यातले प्रेक्षक या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हाफ ट्रॅकर होता, फ्रंट फुट वरती गेले, लॉंग लेगला पाठवून दिला, सीमा पार षटकार. आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय बाळासाहेबजी मुसळे यांच्या वतीने 2,100 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. गावकरी कानाबळ आमचे कासमभाई सय्यद यांच्या वतीने सुद्धा 1,000 रुपयाची देणगी आली. मनापासून धन्यवाद प्रवीणजी गायकवाड. थँक्यू. आपल्या टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो. शॉर्ट लाईन चेंडू होता, फ्रंट फुट वरती गेला, लॉंग लेगच्या दिशेला पाठवून दिला षटकारासाठी. टोटल वरती नजर टाकली तर धावा 37 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अनेक तारे सितारे नक्कीच निखळताना आपल्याला पाहायला मिळाले. आज स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्या आठवणी देखील आल्याशिवाय राहणार नाही. गारगावचं क्रिकेट आणि दादांचा आवाज हे समीकरण गेली कित्येक वर्ष आपण पाहत होतो. आज कितीतरी आठवणी नक्कीच येत आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि या सगळ्याच श्रेय अगदी आपण पाहतोय की गर्दी जर कोण उडवून आणत असेल तर अगदी आपण पाहतोय आदरणीय जनार्दन पाटील आहेर. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारं व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय. आणि या मोठ्या जल्लोषात जोशात धूमधडाक्यात पुन्हा एकदा हा सोहळा नक्कीच चालू झाला. 22 वर्षाची अखंड परंपरा खरं तर राखली. नो बॉल, फ्रंट फुटचा नो त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचा इशारा. अनिकेत रोडे महत्वाचं षटक हाताळत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 38 धावा. धावफलकावरती अगदी आपण पाहतोय राजू पाटे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक वले अंकित नाव. स्ट्राइक एंड वरती हो बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. गुडले स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर झपकन यष्टीरक्षकाच्या हातात निघून गेला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर स्थिर. धावफलकावरती धावा आहेत त्या 38 धावा. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. दर्शकांची गर्दी रंगारंग सोहळा रंगताना पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट मोठमोठाले आवाज आपल्या कानावरती पडताना पाहायला मिळतात. हो यावेळेला अगदी आपण पाहतोय वाईड खराब स्वेअर अवांतर एक धाव ऍड होताना पाहायला मिळेल धावफलकामध्ये. 39 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. राजू पाटे स्ट्राइक एंड वरती तर दुसऱ्या बाजूला अनिकेत रोडे खेड तालुक्यातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आहे. महत्वाचं तिसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज तयार होताना जो पाहायला मिळेल. ओ पुल आणि सक्सेसफुल देखील होईल राजू पाटे. ठोकलाय दर्जेदार षटकार. इरादा होता पक्का, लगावला शानदार छक्का.
6 धावा. धावफलक जर पाहिलं तर मात्र 45 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती जारी असताना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना स्वर्गश्री चैतन्य रोडे यांनाही आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. एक चांगला क्रिकेटर होता चैतन्य, 2 महिन्यापूर्वी तोही आपल्याला सोडून गेलाय, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. थँक्यू व्हेरी मच. फोटो कॉम्बॉक्स 45 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट लाईन चेंडू, दिशा दिलीये, चेंडूला दिलीये दिशा, चेंडू पार करतोय सीमारेषा, खणखणीत चौकार 4 रन. राजू पाटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अकरा विकरा बदल घडून वादळ परततात. हल्ले होणार आहेत, प्रति हल्ले होणार आहेत, कारण की फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आरजी ग्रुप, स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान. या ठिकाणी संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय सुरेश खानोरे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर अजून एक बक्षीस या ठिकाणी झालेले प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. विकास कोरडे, संदीप ननकर यांनी हे बक्षीस दिले आणि दोन्ही टीमसाठी बक्षीस निश्चित प्रमाणात लागू असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. 49 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती मधुर धुळे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. महत्वाचं 4थं षटक हाताळण्यासाठी 49 धावा धावफलकावरती बॉलिंग ट्रॅक वरती मधुर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. खरं तर पहिलं सत्र चालू आहे, पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. आज तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा गारगावच्या या क्रीडांगणावरती लागून आहेत. विजेतेपद कोण मिळवणार, काही क्षणात त्याचं उत्तर आपल्यापर्यंत नक्कीच मिळेल. अमोल घोडेकर स्ट्राईक एंड वरती आहे, तर मधुर धुळे बॉलिंग ट्रॅक वरती महत्वाचं षटक हाताळण्यासाठी. ओ डान्सिंग डाऊन द विकेट, वाईडिश लॉंग ऑनला शतरक्षक अनिकेत रोडे चेंडूवरती येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. नारायणगाव आरजी ग्रुप, स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान, स्वर्गीय शैलेश सातपुते प्रतिष्ठान 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. देवा उद्योग समूह कर्दुली हारिया शतरक्षण करत असताना आपण पाहतोय कितीतरी मैदानावरती. एक बक्षीस या ठिकाणी राजू पाटेच्या विकेटसाठी हॉटेल समाधानचे मालक आदरणीय नवनाथ शेठ आहेर पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस निश्चितप्रमाणे या ठिकाणी जे असणार आहे. स्वर्गश्री शेखर शेळके यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मातोश्री उपस्थित आहेत, मावशी या ठिकाणी आल्यात, त्याचबरोबर चुलती या ठिकाणी उपस्थित झाल्यात, आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या भाची स्नेहल या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी संग्राम सचिन रोडे, साहिल पराजय रोडे आणि श्रेयश अमोल रोडे यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचं मनापासून स्वागत. एका बाजूला विकेटला पारितोषिक लावलंय, परंतु गणेश दादा डुमरे यांनी कळवलंय की राजू पाटे यांना या गोलंदाजाला षटकार खेळला तर 2000 रुपये गणेश दादा डुमरे यांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक सन्मान आपल्याला या ठिकाणी जो संपन्न करायचा आहे. आपल्या माळेगाव पठारावरची ही कन्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरामध्ये जाते काय, त्यानंतर या वर्षी नगर परिषद सुरू झाली आणि पहिल्यांदा फॉर्म भरल्यानंतर खूप चांगल्या अशा मताने त्यांची निवड नगरसेविका म्हणून होते काय, त्यांचा सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजे आंबेगाव तालुक्यासाठी भूषण आहेच आहे, पण आमच्या पठार भागासाठी हे भूषण आहे, कारण आमच्या पठार भागाची ही कन्या आहे. त्यामुळे मी सौभाग्यवती मालतीताई थोडा त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी अकोला विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेबांना विनंती करेल, साहेब आपल्या शुभ असते आपण मालतीताईंना सन्मानित करावं अशी आपणास विनंती असणार आहे. थँक्यू. राजू पाटे स्ट्राईक एंड वरती, मधुर धुळे बॉलिंग ट्रॅक वरती, लेग स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच संतोष भालेराव सर त्या ठिकाणी मात्र दंडित करतायत. व्हाईट बॉल असा इशारा येताना जो पाहायला मिळतो. 51 धावा धावफलकावरती अगदी पाहतोय. मधुर धुळे थोडासा दुखापतग्रस्त नक्कीच होता. पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय स्लॉग हिट खेळत असताना जमिनीवरती कोसळला, परंतु पुन्हा एकदा संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. फ्लॅट बॅटेड फटका खेळला, पाहिजे चौकार की षटकार, पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा, खणखणीत चौकार 4 रन. राजू पाटेच्या बॅट मधून आलेला चौकार. अमोल घोडेकर, राजू पाटे
यांच्या प्रत्येक षटकारासाठी सुरेश गायकर कुरगुंडी यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज आहे. कपिल पवार जिल्हा अध्यक्ष आणि अशोक शेठ गाडेकर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. प्रवीण गायकवाड. मधुर धुळे या वेळेला अगदी आपण पाहतोय स्विच हिट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावफलक जर पाहिले तर अगदी आपण पाहतोय धावफलकावरची धावा आहेत त्या 55 धावा. मधुर धुळे महत्वाचं 4थं षटक हाताळत असताना 6 ओव्हरची लढत आहे. फायनल कोण आपल्या नावावरती करणार? स्वर्गीय शकर शेळके चषक कोण आपल्या नावावरती करणार? काही वेळात त्याचं उत्तर मिळणार आहे. बॅटच्या रिच पासून चेंडू दूर ठेवलाय हेतुपूर्वक जाणीवपूर्वक आणि डॉट बॉल प्रस्तुत केला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मधुर धुळेनं. निर्धाव चेंडू येतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 55 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक मार्गस्थ असताना मोठमोठाले आवाज आपल्या कानावरती पडतायत. प्रोत्साहन प्रेरणा मोटिवेशन फार महत्वाचं असतं की आपण पाहतोय. आणि अनेक समर्थक दोन्ही टीमचे बरोबर आहेत. हो फ्रंट फूट वरती पुन्हा एकदा गेले होते. लॉंग लेगच्या दिशेला फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू सापडताना पाहायला मिळत नाहीये आणि डॉट बॉल प्रस्तुत केला. एक चौकार निश्चित आला परंतु त्यानंतरच्या 3 चेंडू डॉट टाकलेत मधुर धुळे यांनी. आदरणीय गणेश दादा डुंबरे एक दानशूर व्यक्तिमत्व जे आहे जुन्नर तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी असणारे एक आदर्श व्यासपीठ जे आहे त्यांच्या वतीने एक बक्षीस जे आहे 10 रन करा 1000 रुपये मिळवा, 20 रन करा 2000 रुपये मिळवा, 30 रन करा 5000 रुपये मिळवा आणि अर्धशतक पूर्ण करा 10,000 रुपये मिळवा. नारायणगाव टीम साठी ही सगळी बक्षीस आहेत खास करून गणेश दादा डुंबरे यांच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला ठोकलेला एक शानदार षटकार आपल्याला जो पाहायला मिळाला. 4 ओव्हरची होती समाप्ती. खरं तर गेली 5 दिवस तुम्ही सगळेजण आमचा आवाज ऐकतायत. आज खरं तर आमचे मार्गदर्शक नरेशजी डोमे सर देखील आहेत. स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्या नंतर सगळ्यात सिनियर कॉमेंटेटर दुसऱ्या बाजूला मनोजजी बेल्लेकर सर देखील आहे. पुढच्या 4 षटकांसाठी मनोजजी बेल्लेकर सर आपल्या समवेत जॉईन होतील आणि त्यानंतरची शेवटची 4 षटकं नरेशजी डोमे सर मायक्रोफोन वरती असतील. 12 ओव्हर आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे. पुढची 4 षटकं मनोजजी बेल्लेकर सर आपल्या समवेत जोडले जातील. प्रवीण गावडे गोलंदाजी मार्गवरती आहे. किशोरजी जाचक आणि मित्रपरिवार जाचक वाडीवरून उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. प्रवीण खेळाडूंनी खेळाडूंशी नको चर्चा नको. प्रवीण गायकवाड यांचा आवाज आपण याच्या अगोदर सगळ्यांनी ऐकलं. स्वर्गाशी शेखर शेळके चषक आपण पाहतोय. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आज प्रेक्षकांनी उच्चांक गाठला. गेली 21 वर्षापेक्षा जास्त गर्दी 2026च्या 22व्या पर्वात आम्हाला पाहायला मिळते. शेखरवरती असणारं प्रेम आहे. आदरणीय जनार्दन शेठ आहेर पाटील यांच्यावरती असणारं प्रेम आहे. क्रिकेटवरती प्रेम आहे आणि या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. एक धाव तर आली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का परंतु इथे राजू पाटील नकार देतोय. अनिल धांडे आला आणि इथं अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. एका सिंगलच्या रूपाने धावफलक वाढला जाईल. तो असेल 62. अनिल धांडे कलेक्शन दांडे स्पोर्टचे होणार आहेत. यावर्षी नारायणगाव क्रिकेट लीग जी झाली या नारायणगाव क्रिकेट लीगला ब्रँड अँबॅसेडर म्हणून यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्रक्षेत्रीकडे तैनात
अनिल धांडे यांच्याबद्दल आपण चर्चा करतो. यावर्षी नारायणगाव क्रिकेट लीगला स्पॉन्सरशिप म्हणावं लागेल किंवा टाटे स्पॉन्सर होते. अनिल धांडे, धांडे स्पोर्ट्स, धांडे कलेक्शन आणि चांगले क्रिकेटर आहे. त्याप्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहतोय जी आहे ती आता 63 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक अगदी आपण पाहतोय. प्रवीण गावडे होम्या गोलंदाज मार्गावरती, समोर आहे अनिल धांडे. इथे उजव्या टीच्या परासावर व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. पण त्याची दुनिया जमीला समांतर आहे. आज तुडुंब गर्दी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. स्वर्गवासी शेखर शेळके याच्या नावावरती हा करंडक आपल्याला पाहायला मिळतोय. कोणाचंही वैयक्तिक नाव दिंगीमध्ये नव्हतं, परंतु शेखरच्या प्रेमापोटी आज बऱ्याच जणांनी मात्र दान केलेलं आहे. यावेळेस गॅप मध्ये चेंडू खेळलाय. गॅप खूप मोठा आहे. 4 रन चौकार. सुईमध्ये धागा विणला जावा, ओवला जावा नाही तशा प्रकारचा चौकार आहे त्याला पाहायला मिळाला. खूप मोठी दरी होती. दरी म्हणून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. त्याप्रमाणे पुढे जाईल. आमचे स्कोरर इर्षाद भाई आम्हाला कळवत आहेत 68 वरती धापलक आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना जर शेखर शेळके चषक काय काय गुण गावं, काय काय माहिती द्यावी. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय आणि इथे मला वाटतं रिव्ह्यू घेतलाय नारायणगाव टीमने. सरकशी शेखर शेळके, सरकशी शैलेश सातपुते प्रतिष्ठान, आरजी ग्रुप नारायणगाव. खास जाचकरवाडीवरून आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांच्यावरती प्रेम करणारे किशोर भाऊ जाचक, त्यांच्या समवेत बंटी भाऊ फापाळे, सतीश शेट हुलवळे, फेर बॉल, फेर फेर शाहरुख भाई इनामदार, स्वप्नील उलवळे, आदित्य उलवळे, जयेश जाचक, तुषार भाऊ सहाने, सोमनाथ भाऊ कुरकुटे, मेजर ललित कुरकुटे, मेजर मनोज कुरकुटे, आपण उपस्थित झालात आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. फोर टू कॉम बॉक्स. 68 वरती धापलक निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 68 इथे फायनल खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय बाई स्टेजच्या पाठीमागे स्वप्नील आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. षटकाची झाली समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 68 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. स्वर्गवासी शेखर शेळके याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. वैयक्तिकरित्या आपण पाहिलं तर स्वर्गवासी कुमार शेखर शेळके असं नाव घ्यावं लागेल. विवाहित नव्हता, परंतु एक गोष्ट निश्चितप्रमाणे सांगावीशी वाटेल आता जनार्दनचे डायर पाटील यांना, जर शेखरचं लग्न जरी असतं ना तर एवढी गर्दी निश्चितप्रमाणे शेखरच्या लग्नासाठी सुद्धा झाली असते. एवढा आयुष्यातला सगळ्यात मोठा मित्रपरिवार हा शेखरने त्याच्या आयुष्यामध्ये कमवलेला होता. व्यासपीठावरती बसायला निश्चितप्रमाणे आता जागा अपरी पडली गेली. खूप सारा मित्रपरिवार आहे जो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने सगळ्यांचा नामूल्य करण्याचा प्रयत्न करतोय, पण सगळ्यांचा नामूल्य करता येईल असंही नाही. खूप सारा मित्रपरिवार आहे. मैदानाच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलं प्रेक्षक गॅलरी खचाखच भरलेली आहे. मैदानाच्या अवतीभोवती तुम्ही लक्ष दिलं म्हणजे स्वर्गवासी सीतारामदादा चौधरी यांच्या भाषेत जर सांगायचं असेल तर मैदानाला छावणीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. टोटल स्कोर 68. शेवटचं षटक बाकी. एकसष्ट धावा होत्या 4 ओव्हरनंतर, परंतु 5व्या ओव्हरला फक्त 7 धावा आल्या. आता धावलं 68 आहे आणि आपल्याला आता पाहायचंय इथे शेवटच्या षटकात काय करबाद करतोय संदीप गावडे. समोर आहे राजू पाठे. चौदा चेंडूत 35 धावा राजू पाटेच्या आहेत. अर्धशतक पूर्ण करणार का? परंतु इथे राजू पाटेला परतावं लागेल. मोठी विकेट आली आहे. राजू पाटे होईल बाद. बॅट्समन आउट. बॅक टू डग आउट. बाद झाला या दरम्यान राजू पाटे. 35 धावा संख्येची खिळी या ठिकाणी राजू पाटे करताना आपल्याला पाहायला मिळालाय. 30 पेक्षा जास्त केल्या म्हणजे 5,000 रुपयाचं बक्षीस गणित आता डुमरे याच्या माध्यमातून जे असणार आहे. अमोल घोडेकरची धावा संख्या जर आपण पाहिली तर ती 17 म्हणजे 10 पेक्षा जास्त आहे. 20 पेक्षा कमी म्हणजे 1,000 रुपये अमोल घोडेकरला पण मिळणार. अनिल दांडे आता 5 वरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय तो एके अक्षय काळे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. काय क्षेत्ररक्षण सजवलं झालं तर अक्षय काळेच्या विरोधात ते आपल्याला पाहायचंय. पहिल्यांदाच या
मैदानावरती उडीमुठी गर्दी अगदी आपण पाहतोय. एक वर्ष आपण पुणे नाशिक हायवेच्या शेजारी पेट्रोल पंपाच्या शेजारी सुद्धा क्रिकेटची स्पर्धा घेतली होती. त्यानंतर खंड पडला. पण इथे येणारा कुठलाच व्यक्ती म्हणू शकत नाही खंड पडलाय म्हणून. कारण खंड पडलेल्या गोष्टीला परत एकदा सुरू करायला बराचसा कालावधी लागतो. परंतु ही प्रेम आहे. कारण प्रत्येक जण पठार भागावरती असणारा आमचा वर्ल्ड कप असतो घारगाव नगरीमध्ये. त्या वर्ल्ड कप साठी जावा लागतं. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे डॉट बॉल अचूक टप्प्याचा मारा होताना आपल्याला पाहिजे मला संदीप गावडे याच्याकडून. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिलेत. 68 वरती धापलक आहे. शेवटच्या 8 चेंडूंचा विचार जर अगदी आपण केला तर शेवटच्या 8 चेंडू धाबा किती आल्यात? फक्त 7 प्लस 2 विकेट पण आल्या. अमोल गोडीकरची विकेट आली. राजू पाटे याची विकेट आली. ज्या दोघांनी डाव सावरला होता इथं मात्र ते बाद होताना पाहिजे मिळाले. अक्षय काळे यावेळेस मात्र शॉटमफुल पॉवरफुल और ये सक्सेसफुल. समजले का तुले? अक्षय काळे म्हणतात मले. षटकार 6 रन. एक जबरदस्त षटकार येताना पाहिजे मला. एक अर्थात अक्षय काळेच्या बॅट मधून. धापलक वाढलाय. धापलकर धावसंख्या असेल आता 74. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजून 3. या 3 चेंडूत अजून काय ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस अगदी आपण पाहतो चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. एक धाव तर येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परंतु तिथे क्षेत्ररक्षक खराब. नजर हटी. दुर्घटना घटी और ये 4 रन. खराब क्षेत्ररक्षण झाले. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि धापलक पुढे जाऊन पोहोचला 78 वरती. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तुडुंब प्रेक्षकांची गर्दी अगदी आपण पाहतोय. गर्दीचा महापूर आहे आज. यावेळेस फायनल चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी आपण पाहतोय बॅटवरती परफेक्ट मिळेल नाहीये. एक सिंगल आली आणि सिंगल आता ते लेग बाय चेरुपणे आलेली आहे आणि धापलकरची धावत संख्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता 79 आणि 1 चेंडू या दरम्यान जो बाकी राहिलेला आहे. केवढी मोठी गर्दी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने. ही क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली आणि या क्रिकेटच्या स्पर्धेने प्रेक्षकांचा घेतलाय काळजाचा मनाचा ठाव. गावाचं नाव आहे घारगाव. ही क्रिकेटची स्पर्धा आहे. ही घारगाव नगरीची क्रिकेटची स्पर्धा आहे. शेवटचा चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या डावातला. काय करमत करते अनिल धांडे. इथे शॉर्ट अंबुलचा फटका निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. चेंडू बॅटवरती परफेक्ट मिळवू शकला नाही. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि टोटल स्कोर बनवला गेलाय तब्बल 80 धावा बनवल्या गेल्यात. 81चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे देवा उद्योग समूह या संघाला. मी मनापासून धन्यवाद दिला आमदार साहेबांना. अकोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. अगदी स्वर्गीय शेखर शेळके. ज्यावेळेस शेखर शेळके सगळ्यांना आपल्याला सोडून गेला त्यावेळेस 2 लाख रुपयाची मदत आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. परिवारासाठी 1 लाख रुपये, त्याचे जे स्वप्न पूर्ण करायचे त्याच्यासाठी 1 लाख रुपये, अशी 2 लाखाची मदत आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना जे आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आणि आज खूप मोठा असंख्य मित्र परिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन. संगमनेर तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेब यांनी उद्घाटन केलं आणि आज या फायनलच्या दिवसामध्ये अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. काल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे दमदार खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब ठिकाणी उपस्थित होते. हा सगळी मांदी आली राजकीय नेते. या ठिकाणी व्यासपीठावरती अकोले तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांना सन्मानित केलं जात आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी घारगाव ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यांना विनंती करतो आपण समोर यायचे. त्यामध्ये सन्माननीय सिद्धांत शामराव आहेर, सौभाग्यवती सुनीताताई कैलास आहेर, सौभाग्यवती पूनमताई योगेश आहेर, सौभाग्यवती अनिताताई वैभव आहेर, सौभाग्यवती अनिताताई गोरक्ष आहेर, सौभाग्यवती इंदुबाई पोपट मध्ये, सौभाग्यवती कांता अमोल भुतांबरे, त्याचबरोबर माननीय मंगेश अनिलराव कान्होरे ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर हनुमंता जानकू गाडेकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत घारगाव, दीपक तुकाराम भुतांबरे
माजी उपसरपंच, त्याचबरोबर रेश्माताई राजेंद्र पाटील धात्रक, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत घारगाव, आणि सन्माननीय नितीन म्हातारबा पाटील आहेर, लोक नियुक्त सरपंच ग्रामपंचायत घारगाव. सगळ्यांना विनंती करतो, अकोले तालुक्याचे दमदार कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचे संकल्पक सर्वे सर्वा आदरणीय जनार्दन पाटील आहेर या ठिकाणी हा सन्मान संपन्न करतात. वेळात वेळ काढून आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस क्रिकेटची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेला देखील आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांच्यावरती विशेष प्रेम आणि डॉक्टर किरणजी लहामटे साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले. त्यांचा प्रेमाचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय. आणि डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांना विनंती असेल आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. यस साहेब थांबणार आहे, सामना पाहणार आहेत आणि बक्षीस वितरण करून या ठिकाणी परतणार आहेत. या ठिकाणी सन्माननीय प्रशांत काशीनाथ पाटील आहेर, उपसंपादक महाराष्ट्र टाइम्स पुणे यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात. त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण नुकताच संपन्न केला. पुन्हा एकदा सर्व क्रिकेटच्या रसिकांच्या वतीनं, मान्यवरांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जनार्दन पाटील आहेर यांच्या बरोबर सातत्यानं उभं राहून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी देखील केलं. एक काम जनार्दन पाटील आहेर तर दुसरा काम सन्माननीय प्रशांत पाटील आहेर. त्यांना विनंती करतो की आपण सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. 1983 वर्ल्ड कप होता. लॉर्ड्सवर सामना खेळवला जात होता. बॅटिंगला क्रिकेटच्या शहेनशाह विवियन रिचर्ड्स, बॉलिंगला मदनलाल. एक काहीसा मारलेला एक फटका, बॉल उडालाय, हवेत गेलाय. भारतीय क्रिकेटचा बादशाह कपिल देव पाठीमागा फिरला, 20 यार्ड पाठीमागा पळत धावत गेला, तो झेल जिंकला. तोच सामन्यामध्ये त्या टिपलेल्या झेलनी भारताला पहिला वर्ल्ड कप आणून दिला. असं आपल्या 4-5 तालुक्याच्या मैदानावर भीमगर्जनेने सांगणारे सीताराम चौधरी कोणाला आठवत असतील तर हे ग्राउंड त्या सीताराम चौधरींनी पण गाजवलं. स्वर्गीय शेखर तर माझा फारसा परिचय आला नाही, कारण ह्या ग्राउंडवर मी 2005, 6, 7 पर्यंत थांबलो. काहीसा उडालेला झेल बाद. या ठिकाणी पहिल्याच बॉलला ही पहिलीच विकेट मिळालेली आहे. तर मी अशीच कॉमेंट्री सीताराम चौधरींची प्रत्येक ग्राउंडवर होत होती. आणि या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं आमदार साहेबांना, ज्या वेळेस क्रिकेटला प्रतिष्ठा नव्हती, ज्या वेळेस क्रिकेटला, टेनिस बॉल क्रिकेटला प्रतिष्ठा नव्हती, आमच्या सगळ्यांच्या घरचे इथं उपस्थित आहे, जना शेठच्या पण माझ्या पण, आम्हाला सगळेजण 3 लाकडं आणि 12 माकडच म्हटली जायची. त्या 12 माकडांनी काय काय केलं, जना शेठला जिल्हा परिषद सदस्य केलं. आणि ही सुरुवात कुठून झाली तर शिवाजी आढळरावांनी याच्यात राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी डायनालॉग चषक भरवला होता आणि तो अत्यंत प्रतिष्ठेचा होता. साहेब त्यावेळेस पण पैसे नव्हते. 2008ला IPL आली. 2002 पासून आम्ही 4 ओव्हरचे सामना खेळून IPLच्या मॅचेस प्रत्येक पठाराला दाखवत होतो. आणि आज हे ग्राउंड एवढ्या गर्दीने फुलल्यानंतर याचा सर्वाधिक आनंद माझ्या सोडून मला नाही वाटत कोणाला झाला असेल, कारण इथं एक एक माणूस जमवायला जना शेट्टींनी मी काय कष्ट घेतले, 1-1 रुपया गोळा करायला कोणाकोणाच्या म्हणजे आम्हाला देणगीदारांनी दिले, त्या सन्माननीय देणगीदारांचा आजही मनापासून धन्यवाद. पण प्रत्येकाच्या दारात जाऊन पैसे घेतले. आणि साहेब आज तागत 25 वर्ष आम्हाला कोणी म्हटलं नाही का तुम्ही खंडणी मागितली.
इतके सन्मानाने आम्हाला या ठिकाणी पैसे दिले. आणि त्यानंतर ही स्पर्धा मी पुण्याला गेलो, जनाशेठ राजकारणात रमले, नितीन आहेर, तौसिफ शेख यांनी ही स्पर्धा पुढे सुरू ठेवली. आता आमचे रवी काशीद, सोनू कानोरे, जुम्मा सय्यद ही सगळी पोरं या ठिकाणी दुसरी विकेट पडली आहे आमदार साहेब. आणि अशा प्रकारे ही स्पर्धा आज या ठिकाणी बहरली आहे, फुलली आहे. याचा खूप आनंद आहे. या स्पर्धेसाठी पहिली स्पर्धा त्याचा एक अनु पहिली एक स्पर्धा डॉक्टर मामा आलेले आहेत, त्यांच्या घराच्या पाठीमागच भरवली होती. अगदी असं उभं रान मिळायचं, एखाद्या एकराचं मिळालं ना त्यात ती क्रिकेट स्पर्धा. नंतर आम्ही हायवेला गेलो, संतोष पिसाळांच्या शेतात ढेकळं बिकळं सपाट करून ती स्पर्धा भरवली. या ग्राउंडवर पुणे, ठाणे आणि बहुतांश नाशिक या तिन्ही जिल्ह्यातले मोठमोठे खेळाडू या ठिकाणी येऊन गेले. आज माझ्या बरोबर काही जुने खेळाडू येणार होते, पण 26 जानेवारीच्या कार्यक्रमामुळे ती पोरं आलेली नाहीत. मला वाटतं एक नाव आवर्जून या ठिकाणी घ्यावं असं वाटेल, ते राजेंद्र आयर, कैलासवासी राजेंद्र आयर. हा आमचा एक सहकारी होता, तो असाच आम्हाला सोडून गेला. त्याचंही नाव घ्यावं लागेल. ह्या पठारांनी खूप चांगले खेळाडू घडवले. ह्या दोन्ही तिन्ही तालुक्यांना खरा जोडणारा क्रिकेट हा एकमेव दुवा आहे. आणि तो दुवा जनार्दन शेठ आयरांनी तेवत ठेवलाय, तो दिवा पेटवत ठेवलाय. समस्त आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांनी, आंबिकालचा असू, बोटा असू, आजूबाजूच्या सर्व पंचकृषींनी जनार्दन शेठला त्यासाठी मदत केली आहे. त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद प्रशांत पाटील आहेर. अतिशय चांगला इतिहास या स्पर्धेचा त्यांनी या ठिकाणी सांगितला. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुषार भवन चौधरी माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आले, त्यांना मनापासून धन्यवाद देईल. दरम्यानच्याकडे 2 विकेट पण आलेले आहेत. आणि राजू पाटेची गोलंदाजी भरलेली अगदी आपण पाहतोय. प्रशांत दादांना माईक वरती बोलताना पाहिलं आणि प्रशांत दादाने डायलॉग चषकाची आठवण करून दिली. ज्या डायलॉग चषकामध्ये 2005 साली नरे ढोमे समालोचनासाठी होते, मनोज बेल्लेकर खेळायला होतो. तो जुना इतिहास आठवला. आणि अजून एक गोष्ट आवर्जून सांगेल प्रशांत दादा, यावेळेस परत एकदा आपण पाहतोय इथे चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळाला. षटकाची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिला चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, पण पुढचे 4ही चेंडू डॉट येताना पाहायला मिळाले, विकेट पण आली. पहिलं षटक संपलं. 2, 5, 6 धावा आहेत. जिंकण्यासाठी 81 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रशांत दादा एक गोष्ट तितकीच करी, सीताराम दादांचं तुम्ही नाव घेतलं, पण जनार्दन शेठ आयर पाटील यांच्या बाबतीत हे वाक्य दादा नेहमी म्हणायचे, जे आता तोंडपाठ झाले सगळ्यांचे, की पठार भाग के कोई भी आना, पठार भाग में कोई भी आना, चाय पी के जाना, खाना खा के जाना, जो चाय पिलाता है, जो खाना खिलाता है, उसका नाम है जाना. कारण हे खूप मोठं नाव आहे. आणि प्रशांत दादांना माईक वरती बोलताना पाहिलं मी, आणि प्रशांत आयर पाटील यांना पाहिलं आणि मला प्रशांत दामलेंची आठवण झाली. इतकी सुंदर उभे हो. आणि माईक वरती बोलत असताना, भाषण करत असताना किंवा मनोगत व्यक्त करत असताना मॅच मध्ये काय चाललंय ह्या सुद्धा घडामोडी कळल्या. हे कुठेतरी खूप महत्वाचं असतं. हे क्रिकेटचं प्रेम आहे, ज्यांनी प्रतिष्ठान उभं केलेलं आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद. यावेळेस मात्र परत एकदा मोठी विकेट आली आहे. बिग विकेट मधुर धुळे होईल इथे मात्र, परंतु चेक केला जाईल. फ्रंट फूट चेक केला जाईल. प्रशांत दादांना जुना काळ आठवला. प्रशांत दादा आता टेक्निकल गोष्टी आल्यात. पूर्वीच्या काळी जर इथं तिसरा पंचाचा निर्णय असता तर मला नाही वाटत तिथं अर्धा एक तास तर 2 गावांची भांडणं झाली असत. मग गावाने कमिटी निर्णय घेतला असता बक्षीस वाटून. पण आपल्याला इथं थांबा चेक. सन्माननीय बाळासाहेब भाऊसाहेब सागर पाटील, युवा नेते, साकूर भाग, पठार. अगदी आपण पाहतोय बाळासाहेब भाऊसाहेब सागर पाटील यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. किरण पुरी पाटील, पत्रकार, आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. अशोक पाटील सागर, आपले मनापासून स्वागत. सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. संपूर्ण पठार भागातून आज क्रिकेटचे रसिक बहुसंख्येने उपस्थित आहेत. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय संपूर्ण पठार भागातून उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. डिसिजन अजून पेंडिंग आहे. निर्णय काय होतोय ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज गणेश रोमन कॅन्डी
निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूत विकेट तर आलेली, परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतली इथे. त्याचबरोबर ज्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला 11,000 रुपयांची देणगी दिली ते सन्माननीय मोठा गावचे माजी सरपंच विकास शेठ शेळके यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांचंही मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत. रिव्हर्स फॉरवर्ड निश्चितप्रमाणे होणार आहे आता. आणि निर्णय आलाय नो बॉल. थोडासा डाऊट आणि त्यानंतर प्रेक्षकांचा आवाज वाचला गेलाय मधुर. पण आता टीमला सापडणार का परत एकदा सूर. गणेश रमण कॅन्डी पुढचा चेंडू फ्री हिट असेल. समोरच्या बाजूला मधुर धुळेला आपण पाहतोय. धावा करती धावा संख्येची आहे. टोटल स्कोर असेल आता 7. यावेळेस खूप वेगा चेंडू टाकला गेला होता. समजू शकला नाही या ठिकाणी मधुर धुळे. काय वेगा चेंडू येताना पाहायला मिळाला गणेश रमण कॅन्डी याचा. विकेट अगदी 3 येताना आपल्याला पाहिलेला आहे. सन्माननीय बाळासाहेब मुसळे बोटा यांच्या माध्यमातून 2100 रुपयाची देणगी या क्रिकेटच्या स्पर्धेला आलेली आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेस मात्र ओरपीच चेंडू त्याचा घेतलेला खरपूस समाचार. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. षटकार. षटकाराची रुपडी या दरम्यान मधुरच्या खात्यामध्ये वाढ होईल. वाढ होण्यापेक्षा मधुरची सुरुवात झाली षटकाराने. तेरावरती धापला घ्या. पाहूया यावेळेस परत एकदा आपण पाहिलंय खूप चांगला चेंडू अगदी मधुर धुळेचा आपल्याला पाहायला मिळालाय. स्वर्गशी शेखर शेळके चषक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. 2026 आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. पठार भागातील वर्ल्ड कप आहे. इथं जर एखादा नौका माणूस आला तर तो मला वाटतं भारावून जाईल. त्याला चक्कर बिक्कर येईल की काय. इतकी मोठी गर्दी पठार भाग होऊ शकते. जी गर्दी आम्ही शहरी भागात सुद्धा कधी पाहत नाही. एखादं गोष्ट ज्यावेळेस आम्ही नाविन्याने पाहतो ना त्यावेळेस मात्र अचंबित होतो आम्ही. ही सगळी करामाची आहे. ही शेखर शेळकेच्या नावाची आहे. चौकाराला 4 रन. चौकाराच्या रुपये धापार एक वाटारे धापार करती धावा संख्या टोटल स्कोर असेल आमच्या इर्षात कळवत आहेत 17 धावा आहेत. 81चा पाठलाग मैदानाच्या आतून या दरम्यान आपण पाहतोय तो चालू आहे. स्वर्गशी शेखर शेळके चषक पहिल्यांदा भरवला गेला होता संगमनेर तालुक्यामध्ये जाणता राजा मैदानावरती अमोलभाऊ कोणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मराठा चषक. शेखर शेळकेच्या स्मरणार्थ युवा मराठा चषक आम्ही पाहिला. आणि या स्पर्धेमध्ये कलाशी म्हाताराबा लक्ष्मण पाटील आय प्रतिष्ठान संचलित दरबार छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब घारगाव आयोजित स्वर्गवासी शेखर शेळके चषक आम्ही पाहतोय. यावेळेस चेंडू हव्यात आहे. पायचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला. एक सुरेख प्रकारचा झेल होताना पाहायला मिळालाय. अरमान शेख तिथे मात्र झेल घेताना पाहायला मिळालाय. एक जबरदस्त झेल झालाय. मधुरची विकेट आलीये. जशी मधुरची विकेट म्हणजे एक वेळ तुम्ही पाहिलं ना ज्यावेळेस झेल झाला झेल झाल्यानंतर नोबलचा इशारा आला. नोबलचा इशारा आल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या प्रशांत दादा. पण मधुर धुळीची विकेट आली. गोलंदाजाच्या जीवात जीव आला असं म्हटलं हरकत नाही. कारण गेंदबाज के ऊपर की जिम्मेदारी थी वो जिम्मेदारी यहाँ पे निभाई गई. तब आ गई जान और जिसने कैच लिया उसका नाम है अरमान. अरमानने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला पाहायला मिळाला.
जुने जाणते खेळाडू प्रशांत दादा तुम्हाला एक नाव सांगतो. खालिदभाई शेख लिटल मास्टर नारायणगाव, खालिद मामूंचे चिरंजीव आरमान आहेत, ज्यांनी आता झेल घेतलेलं आहे. पाटर मैदानाच्या आतमध्ये येईल आता अनिकेत रोडे, संघाचा असणारा आयकॉन मैदानाच्या आत. समोरच्या बाजूला गोलंदाज आपण पाहतोय गणेश रोमान कॅन्डी. आणि इथे मात्र झेल सुटला. हे जीवनदान आहे, पण हे जीवनदान संघाला मागा ठरणार की नाही ठरणार या 4 ओव्हर मध्ये आपल्याला कळणार आहे. आयकॉनचा झेल निश्चितप्रमाणे सुटला गेलेला आहे आणि आता आपल्याला पाहायचंय या 4 ओव्हर मध्ये या मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेतला जाणार की नाही हे आपल्याला पाहायचंय. राहिलेल्या 24 चेंडूत 64 धावा संख्येचा पाठलाग करत असताना ह्या 64 धावा होतात की नाही हे ऐकण्यासाठी एक नामवंत समालोचक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यांचा डंका मिरवताना आपल्याला पाहायला मिळाला. विशेष स्वर्गस्थित सीतारामदादा चौधरी यांच्या नेहमी बरोबरीने समालोचन करण्याचं काम मात्र ज्यांनी केलं ते आदरणीय नरेश ढोमे सर यांचा गोड आवाज यानंतर आपल्याला जो ऐकायला मिळणार आहे. म्हणजे प्रशांतजी आयर पाटील यांना परत एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. यांच्या माध्यमातून आमचं हे कैलास मात्र लक्ष्मण पाटील आयर प्रतिष्ठान हे मात्र उभं राहिलं, ज्यांनी हे क्रिकेट मात्र सुरू केलं. परंतु क्रिकेटला न विसरणारा आमचा हा माणूस निश्चितप्रमाणे धनाशेठची इच्छा होती की आपल्या या भावाची इच्छा पूर्ण होत असताना वाढदिवस पण मात्र भावाचा पूर्ण करावा आणि तो सगळ्यात तमाम पठरा भागाने पाहावा. प्रशांत भाऊंना परत एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आवाज असेल तो नरेश डोमे सर यांचा. थँक्यू व्हेरी मच. हर स्तर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समुंदर होता है. जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. निमित्त आहे स्वर्गीय शेखर उत्तम शेळके पाटील चषक 2026, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब आणि स्वर्गीय म्हातारबा लक्ष्मण पाटील आयर प्रतिष्ठानचा अत्यंत स्तुत्य उपक्रम जनाशेठ आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेला 22 वर्षांचा भव्य सोहळा आज समारोपाच्या दिशेने वाटचाल करतोय. देवा उद्योग समूह कर्जुले हरेश्वर विरुद्ध आरजी ग्रुप तथा स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय शैलेश सातपुते फाउंडेशन नारायणगाव. परकट चेंडू आकाशामध्ये बॅकफुट पॉइंट वरून क्षेत्ररक्षक धावत येतोय. चेंडूवरती अडवण्याचा प्रयत्न, एक धावेवाना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, मात्र दहशत क्षेत्ररक्षकाची आहे. अनिकेतला दुसरी धाव घेण्याचा मोह सोडून द्यावा लागला. फलकावरती धावा असतील 19. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. अनिकेत स्ट्राईक एंड वरती, संजय गावडे आता पोहोचेल स्ट्राईक एंड वरती. आज थोडासा अडखळत खेळतोय. सकाळी 6व्या क्रमांकावरती मधल्या सामन्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आता आलेला आहे 4थ्या क्रमांकावरती. संजय गावडे डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे, चेंडू खराब आहे. एक अतिरिक्त धाव, 2 धावा इथे प्राप्त होतील. यष्टीरक्षकासाठी निश्चित राजू पाटेनं टाळ्या वाजवल्यात, कारण तो चेंडू फसला होता. तिथे जर यष्टीरक्षकाने पाय आडवा नसता घातला तर 4 धावा निश्चित मिळाल्या असत्या. फलकावरती धावा आहेत 21. विजयासाठी मात्र 81 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकांमध्ये 81 धावा, 2 षटक संपलेली आहेत, 4 षटक शिल्लक आहेत. आता 4थ्या षटकातील काही चेंडू वाह उजव्या इशच्या बाहेर. अनिकेत रोडेचा अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न आहे, फसलेला राजू पाटे. नारायणगावचा मी मगाशी कोहिनूर म्हणालो, परंतु कोहिनूर हे इंग्लंड मधल्या क्राऊन ऑफ वेल्स मध्येच असतात आणि हा कोहिनूर सुद्धा फार काळ मला वाटत नाही नारायणगाव मध्ये राहील. त्याच्या खेळाच्या प्रतिभेचा सुगंध मात्र संपूर्ण देशभर पसरलेला आहे. उंच फटका, स्क्वेअर कट, 4 रन, अत्यंत दिमागदार अनिकेत रोडेचा हा एक धडाकेबाज चौकार. 4 धावांबरोबर 25 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये जबरदस्त लढाई इथे सुरू आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांनी खेळलेले सामने घरी करायला दिलेला अभ्यास होता. प्रत्यक्षात बोर्डाचा पेपर आता सोडवायचा दोघांना.
ससे हरणांची शिकार आतापर्यंत केलेली आहे. आता वाघाची शिकार करायची आहे. डोंगर टेकड्या सर केल्यात, आता एव्हरेस्ट सर करायचंय. आणि कोणी आता हाराखेरी मानायला तयार नसणार आहे. इथे कोणी माघार घेण्यासाठी आला नाही, कोणी इथं सेल्फी काढायला आला नाही. इथे प्रत्येक जण जिंकायला आलेला आहे. खेडचा खेळाडू आयकॉन अनिकेत रोडे स्ट्राईक एंडला, राजू पाटे नॉन स्ट्राईक एंडला. उत्तम गुणवत्ता असलेल्या राजू पाटेनं यावर्षी अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपला दिमागदार खेळ दाखवलाय. डाव्या हातानं उर्दू विकेट, उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आहे. वाईटची घोषणा होईल. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. 26 धावा धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत. काय मॅच आपण बघतोय. एका बाजूला 80 धावांचं मोठं टोलेचंग आव्हान उभं केलेलं आहे. ते देवाय उद्योग समूह कर्जुले हरेश्वर नारायणगाव संघानं, आणि कर्जुले हरेश्वर संघ पाठलाग करतोय धावांचा. तिसऱ्या षटकामध्ये ते पोहोचत आहे 26 पर्यंत. मला वाटतंय सरासरीपेक्षा ते मागे आहेत. लेंथ बॉल होता, क्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. राजू पाटण इथे थोडस डोकं लावलं, चेंडू सरळ टाकून दिला होता. कुठली मुवमेंट नव्हती चेंडूला, आणि अनिकेतचा प्रयत्न होता की टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघेल, आणि तिथेच फसला खर तर अनिकेत. निर्धाव चेंडू, षटक 3 संपलेत. धावफलकावरती 26 धावा, 3 गडी बाद 26 अशी स्थिती आहे इथे कर्जुले हरेश्वर संघाची. विजयासाठी 3 षटक म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत, आणि धावांची आवश्यकता असेल 55. 18 चेंडू 55 धावा. सामना अजून संपलेला नाही. त्याचबरोबर घारगाव आणि पंचक्रोशीतील बंधू आणि भगिनींना कळवण्यात येते की साई सह्याद्री तरुण मित्रमंडळ घारगाव आयोजित घारगाव ते शिर्डी पायी दिंडी सोहळा या ठिकाणी दिंडी प्रस्थान 29 जानेवारीला होत आहे. 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असा कार्यक्रम असणार आहे. 14वे वर्ष आहे साई सह्याद्री तरुण मित्रमंडळ घारगाव यांचं. घारगाव ते शिर्डी पायी दिंडी सोहळा, ज्यांना कुणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. 29 तारखेला दिंडीचं प्रस्थान होतंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, संजय नाही पोहोचू शकत चेंडू पर्यंत. ये गगन छोटा पड़ जाए ऐसी तेरी उड़ान हो, ये चमन खिल जाए ऐसी तेरी महक हो, सबसे ज्यादा सबसे अलग तेरी पहचान हो. आज अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत, अनेक अडथळे पार करत हे 2 संघ फायनल मध्ये दाखल झालेले. विजयाचा अश्वमेध दोन्ही संघांचा घोडदौड करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर कनेक्शन आहे. चेंडू उंच आकाशामध्ये, आणि इथे मिळतील धावा 6. संजय कावडेच्या बॅट मधून इथे दिमागदार षटकाराची नोंद. धावफलक पोहोचेल 32 वर. हा फक्त नाही फटका, तर संजयचा 6 धावांचा झटका. परत एकदा गोलंदाज गणेश रोमन. अनुभव. समोर आपण एक इलेक्ट्रिक बाईक पाहतोय. ती बाईक अगदी आपण पाहतोय प्रथम विजेत्या संघ मालकासाठी ती बाईक आहे, आणि ती बाईक दिली आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ. खांबेगावचे सरपंच सन्माननीय रवींद्र पाटील दातीर, आणि त्याचबरोबर सन्माननीय गुलाबराजे भोसले यांच्या माध्यमातून ती बाईक देण्यात आलेली आहे. आणि आणखीन एक षटकार येतोय डीप फाईन लेगला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बॅटचा आवाज वर्दीत आणि चेंडू प्रेक्षकांच्या गर्दीत. 6 धावा. शानदार षटकार लागोपाठचा दुसरा. संजय गावडे ऑन फायर. सुरुवातीचे 6 चेंडू संजय गावडे खेळला, फक्त 1 धाव काढली होती. अडखळत खेळत होता, चाचपडत खेळत होता. अखेर त्याच्या बॅटच्या मध्यावरती चेंडू यायला लागलेले आहेत. 1 चेंडू त्यानं पंच केला एक्स्ट्रा कव्हरला. त्याच्यानंतर इम्प्रोव्हायझेशन इतकं जबरदस्त दाखवलं, डीप फाईन लेगला टाकला षटकार. 38 धावा फलकावरती. अर्ध्या धावांपेक्षा मागे होते कर्जुले हरेश्वर. आपण चर्चा करत होतो की ज्या 3 षटकांमध्ये थोडेसे मागे आहेत, पण माघार पुढाकार खेळामध्ये महत्वाची नसते. खेळामध्ये तुम्ही किती जिद्दीनं किती चिकाटीनं पुढे येत हे महत्वाचं असतं. त्यामुळे काही काळ जरी तुम्हाला कर्जुले हरेश्वर संघ मागे दिसत असेल, तर संजय गावडेच्या 2 षटकारांनी टीमला परत मॅच मध्ये आणलेला आहे. आणि गणेश रोमन गोलंदाजी मार्क वरती. राजू पाटेचं षटक चांगलं आलं होतं, 9 धावा केवळ. इथे गणेश रोमन राऊंड विकेट आतली कड. क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. छातीचा कोट करून क्षेत्ररक्षण केलं जात आहे इथे. प्रत्येक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा, प्राणाची बाजी लावली जाते. असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे. तुमच्याकडे अभ्यास असेल, सराव असेल, गुणवत्ता असेल, त्याला न्याय दिला तर विजय कोणीही राहून घेऊ शकणार नाही. फलकावरती धावा 39. षटक चौथं सुरू आहे. गणेश रोमन दोन मोठे फटके आल्यानंतर प्रेशर जरूर गणेश रोमन वरती आहे. आता अनिकेत रोडे स्ट्राईक एंड वरती, संजय गावडे नाही इथे विजयाचा पंचजन्य शंख फुंकलेला आहे. अनिकेत रोडे उंच फटका, फसलेला फटका, निर्मनुष्य जागेमध्ये चेंडू पडतोय. निर्जन स्थळी चेंडू पडेल आणि 2 धावा अनिकेत रोडेला मिळेल. गोलंदाजासाठी ही गोष्ट खूप कठीण आहे. फलंदाजासाठी त्यानं जाळं टाकलं होतं, जाळ्यात फलंदाज अडकलाय होता, मात्र कॅच सुटतोय. सन्माननीय ज्ञानदेव लक्ष्मण गाडेकर, प्रसिद्ध डाळिंब बागायतदार, प्रगतशील शेतकरी, बोरबन यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यांचेही मनापासून आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. उजव्याचे ओहो, फटका निश्चित चांगला आहे. धावबाद करण्याची संधी, यशस्वी फलंदाज होईल बाद. आणि संजय गावडे, खर तर धावांचं ग्रहण सुटलं होतं, मात्र त्याच्या आयुष्यामध्ये मोठी खेळी नव्हती. अर्ध्यावर डाव सोडून परतेल संजय गावडे. फलकावरती धावा 41. षटक क्रमांक 4 याबरोबरच या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 41 धावा, शेवटची 2 षटक शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि अजून 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू 40 धावा या मैदानामध्ये फारसं अवघड आव्हान आहे. मला वाटत नाही इथे कोणी प्रेक्षकांना विचारलं की हा संघ हाच जिंकेल, हा संघ तोच संघ जिंकेल, ठामपणे कोणी सांगू शकणार नाही. आणि जो कोणी सांगू शकेल ना, तो एकतर देव असेल किंवा सिंहाचा पंजा बघून गरुडाची चोच किती लांब आहे हे सांगणारा ज्योतिषी असेल. भयंकर खेळ आहे. काळजाचा ठोका चुकवणारा सामना, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना आपल्या समोर आहे. निमित्त मात्र स्वर्गीय शेखर उत्तम पाटील शेळके चषक, अर्थातच सन्माननीय जनाशेठ आहेर, आपले सर्वांचे लाडके नेते. खर तर या विभागातील लहान मोठ्या थोरांवरती भरपूर प्रेम करणारे व्यक्तिमत्व. आम्ही गेले 5 दिवस बघतोय जनाशेठचा पाय एका जागेवरती थांबत नाही. कोण पाहुणे आले प्रत्येकाचा सत्कार करायचा, प्रत्येकाला सन्मानित करायचे, प्रत्येकाजवळ भेटायचे, आपुलकीने त्याची चौकशी करायचे. तर हे सगळे गुण कुठल्याही नेत्यामध्ये नसतात. खूप कमी नेते असतात की जे संवेदनशील असतात, आणि त्यामध्ये जनाशेठ आहेर यांचं नाव अग्रक्रमाने येईल. सर्व जनतेला सामावून घेणारा, सांभाळणारा नेता म्हणजे जनाशेठ आहेर. उजव्या यष्टीच्या बाहेर आकुट टप्प्याचा चेंडू आहे. वाईटची घोषणा पुन्हा एकदा इथे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचतोय. 43 धावा. शाकीरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. दोन्ही चेंडू लागोपाठचे निर्धाव. नारायणगाव आरजी ग्रुप, स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय शैलेश सातपुते प्रतिष्ठान नारायणगाव विरुद्ध देवा उद्योग समूह कर्जुले हरेश्वर, अशी रंगलेली लढत. दोन्ही संघ आतापर्यंत पहिले बाजीराव आहेत. हरलेली लढाई बघितलेली नाही. आणि आता कोण या लढाईवरती शिक्कामोर्तब करतोय? इथे वाईडची घोषणा पुन्हा एकदा पंचांकडून. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. या ठिकाणी डॉक्टर सुभाष एकनाथ भोर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. तर ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेसाठी 5000 रुपयाची देणगी दिलेली आहे, खास बेलापूर गावावरून सन्माननीय अजिंक्य शेठ फापाळे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. पंचांचा निर्णय कायम राहील. वाईड चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव. रेफरल अनसक्सेसफुल. मॅच रोमांचक स्थितीमध्ये 3 वाईड शाकीर कडून आले. कंट्रोल तो करू शकत नाही गोलंदाजीवरती. तर बघूया परत एकदा शाकीर गोलंदाजी मार्क वरती असेल, कारण फायनल मॅच आहे. फायनल मॅचचा प्रेशर वेगळा असतो. इतर तुम्ही पहिल्या फेरीची मॅच खेळा तो प्रेशर वेगळा, फायनल मॅचचा प्रेशर वेगळा. त्यामुळे तिथे चांगला खेळ करणं चांगल्या खेळाडूचं लक्षण. उजव्या बाहेर खालची कड आहे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावा मिळणार नाहीत. जबरदस्त गोलंदाजी. वादळ येऊ दे, पाऊस कोसळू दे, पायाखाली काटे असू दे, डोळ्यात ठेव आग, मनात ठेव विश्वास, नशीबही झुकेल, फक्त चालू दे. वाह वाह वाह. उंच फटका. क्षेत्ररक्षक तिथे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक दिमागदार षटकार. गोलंदाजीचा स्विंग आणि फलंदाज अनिकेत रोडे षटकाराचा किंग.
6 धावा मिळतील. 50 धावा फलकावरती बिगुल वाजलेला आहे. विजयाचा पंचजन्य शंख फुंकलेला आहे. शंखनाद इथे सुरू झालेला आहे. यस, उजवाईशा बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न. अलंग द कार्पेट चेंडू. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा फॉम्बलिंग. तिथे चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा येवाना. बस अनिकेत रोडे 2 धावांवरच समाधानी आहे. फलकावरती धावांची संख्या वाढेल. 52. विजयासाठी अजून 29 पाहिजेत. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 29 धावा. कस्ती तूफान से निकल सकती है. आग बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना. किस्मत कभी भी बदल सकती है. काय मॅच आहे. वाह, आज डोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण आपल्या समोर. लेंथ बॉल काढून काढला. भयानक वेग. चेंडू सीमारेषा पार. धावा 4. बेफाम आणि भन्नाट चौकार अनिकेत रोडेच्या बॅट मधून. फलकावरती धावा 56. विजयासाठी 25 पाहिजेत. 8 चेंडू आणि 25 धावा. ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की. रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. या ठिकाणी ज्ञानदेव लक्ष्मण गाडेकर 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. बोरबन वरून उपस्थित आहे. ऍडव्होकेट हेमंत आडवळे 5000 आणि माऊली हॉस्पिटल आळेफाटा डॉक्टर महादेव वाणी यांच्या माध्यमातून देखील 5000 रुपयाची देणगी आलेली आहे. मनापासून आभार. यस, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे. मिड विकेटला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि भन्नाट वेगानं 2 धावा पूर्ण करेल अनिकेत रोडे. विद्युल्लतेचा वेग. तडीत 14 मिनिट. जणू काही वीज वाहते त्याच्या टाचांमध्ये. सावळाची रंग तुझ्या अंगात खेळते वीज नाचरी. 2 धावा इथे पूर्ण होईल. फलकावरती 2 धावांची वाढ होईल. 58 धावा. विजय जवळ येत चाललेला आहे. अजून 23 पाहिजेत जिंकण्यासाठी. देवा उद्योग समूह कर्जुले हरेश्वर संघाला सकाळपासून या स्पर्धेतल्या प्रवेशापासून सातत्यानं विजयाची कास या संघानं पकडलेली आहे. रवी, यास 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 उंच टोले जंग लाजवाब. उंचच उंच लांबच लांब. अनिकेत करून गेला क्षेत्ररक्षकांना निर्जीव खांब. धावा 6. देवा उद्योग समूह उद्योजक सोमनाथजी बारवे, संघ मालक कर्जुले हरेश्वर. तर आरजी ग्रुप अर्थात स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय शैलेश सातपुते, फाउंडेशन गणेशजी डुमरे संघ मालक. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. दोघेही क्रिकेटसाठी भरपूर योगदान देणारे. गणेशजी डुमरे यांचा संघ JPL मध्ये आपण पाहिला, NB ट्रॉफी मध्ये आपण पाहिला आणि आता आपल्या स्वर्गीय शेखर शेळके पाटील चषक मध्ये देखील आपण बघतोय. काय कमालीची मॅच आहे. एक षटकारानं पुन्हा एकदा या मॅच मध्ये रोमांच निर्माण झालेला आहे. थरार निर्माण झालेला आहे. फलकावरती धावा 64. तर विजयासाठी 6 चेंडू आणि 17 धावा. काय मॅच आहे. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी हो रचना. सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा. सन्माननीय जनाशेठ आहेर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा सोहळा. 22 वर्ष अविरत सुरू असलेला हा सोहळा अर्थात स्वर्गीय शेखर उत्तम पाटील शेळके चषक 2026. स्वर्गीय म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब घारगाव यांचं अत्यंत देखणं आयोजन. अनेक जणांना श्रद्धांजली वाहिली, परंतु एक श्रद्धांजली आमच्याकडून राहून गेली. दत्तू पाटील डमडेरे व त्यांच्या सौभाग्यवती यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली असेल. टू कॉम्बॉक्स. शेवटचं षटक 17 धावा. यास कडक उंच 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 अत्यंत दिमागदार षटकार.
सुरेशचा वार, गोलंदाजकार, अचूक फटकार, लाजवाब षटकार, धावा 6. षटकाराबरोबर फलकावरती धावांची नोंद वाढेल. 11 धावांची गरज आहे. धाव फलकावरती नोंदला जात आहे 70 धावा. 5 चेंडू 11 धावा. सन्मान्य जनाशेठ आहेर, आपल्या सर्वांच्याच हृदय सिंहासनावरती आरूढ असलेलं व्यक्तिमत्व. एकदा एक गोष्ट मनात आली की ती सत्यात उतरवण्याचा त्यांचा संकल्प आणि त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी अविश्रांत मेहनत म्हणजेच सन्माननीय जनाशेठ. खर तर दुर्धर आजार झाला होता, सगळेजण चिंतेत होतो, मात्र इच्छाशक्ती इतकी प्रचंड आहे की आजारावरती मात करत जनाशेठ पुन्हा एकदा जनसामान्यांच्या सेवेस आलेले आहेत. मैं जब जब निखराऊ दुगणी रफ्तार के साथ निखराऊ. या वर्षी पुन्हा एकदा स्पर्धेचं आयोजन केलं आणि तितक्याच उत्साहानं क्रीडा रसिकांना मैदानामध्ये घेऊन आलेत. जनाशेठ यांचं कर्तृत्व अफाट आहे. युवा असताना जिल्हा परिषद सदस्य, खर तर आज त्यांना आम्ही आमदाराच्या रूपात बघतो आणि जनतेच्या मनातली ही इच्छा सुद्धा भविष्यामध्ये लवकरच पूर्ण होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. 11 धावांची गरज, 5 चेंडू आणि 11. सामना जर टाय झाला तर पारितोषिक असेल सन्माननीय सुदीप शेठ वाकडे आणि सरपंच नितीन शेठ आहेर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक. सामना टाय झाला तर बाउन्स नाहीये, चेंडू शोल्डरच्या खाली आहे. चांगला चेंडू आहे. 5 चेंडू विजयासाठी 11. लेंथ बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता आणि इथे डाव टाकलेला आहे. सुरेशनं आपल्या विकेटचं बलिदान दिलंय, आपल्या संघासाठी त्यानं बलिदान दिलंय. आत्महत्या म्हणतो आम्ही या विकेटला, पण ही आत्महत्या नाही, हे बलिदान आहे. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की रणांगणामध्ये तुम्ही प्राणांचं बलिदान द्या, तुमच्या टीमला दुप्पट फायदा होईल. अनिकेत रोडेला स्ट्राईक एंड वरती आणण्यासाठी अगोदर षटकार मारला होता सुरेशनं, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी होती, पण त्याने अनिकेत साठी बलिदान दिलंय. व्यर्थ न हो बलिदान. आज प्रजासत्ताक दिन आहे. या उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली, ओहो ड्रॉप दी कॅच. अनिकेत रोडेला जीवदान. इथे फलंदाज बाद होईल. पुन्हा एकदा अनिकेत रोडेसाठी जीवदान. मात्र अनिकेत रोडेचा कॅच सोडणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटने स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत आता 10. बाद कोण आहे ते बघायची. यस, नॉन स्ट्रायकर फलंदाज बाद आहे. अनिकेत रोडे सुरक्षित आहे. धावा तिथे मिळतील. 1 फलंदाज बाद होईल आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. 3 चेंडू 10 धावा. काय मॅच आहे. प्रेक्षकांची उदंड गर्दीचा महापूर ओसंडून वाहतोय आणि इथे दोन्ही संघांवरती प्रेम करणारे प्रेक्षक आहेत. मी या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती करतो, ज्यांना असं वाटत असेल नारायणगाव संघ जिंकावा, फक्त त्यांनीच टाळ्या वाजवा बरं. ज्यांना असं वाटतंय कर्जत हरेश्वर संघ जिंकावा, त्यांनीच टाळ्या वाजवा बरं. आणि आता जनाशेठ आहेर यांची स्पर्धा आवडली असेल तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा. काय मॅच आहे. सूर्य पश्चिमेला झुकलेला आहे. पश्चिमेला सूर्य झुकलाय. अरमानच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. मॅच आता अंतिम क्षणापर्यंत आलेली आहे. 3 चेंडू अरमाननं षटकार ठोकल्यानंतर पुन्हा कमबॅक करून दिलंय नारायणगाव संघाला. शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावा. रास्ता क्या है, मंजिल क्या है, हौसला हो तो फासला क्या है. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. हतबल अनिकेत रोडे, निष्प्रभ अनिकेत रोडे, गलित गात्र अनिकेत रोडे या चेंडूवरती. शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत. आज नहीं तो कल फिर कभी नहीं. जीतना है टुडे और जीत का विश्वास लेकर मैदान के अंदर आना होगा.
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। once again great ball। अरमान, जीत के अरमान निर्माण किए अरमान ने। चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना कभी न करता है, मन का विश्वास लोगों में साहस भरता है। आखिर उसकी कोशिश बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। शेवटचा चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज। फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, वितरण या ठिकाणी होणार आहे। आपण बहुसंख्येने थांबा बक्षीस वितरणासाठी। कर्जुले हरिया संघासाठी, कर्जुले हरेश्वर आदरणीय संघासाठी जनार्दन पाटील आहेर यांच्या वतीनं विनंती आहे, सगळ्यांनी वितरणासाठी थांबायचंय। वितरण या ठिकाणी संपन्न होणार आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, बक्षीस वितरण करूनच आपण इथून जा। खेळाडूंचं कोड कौतुक करा, त्यामुळे कोणी जाऊ नका, अजून मॅच संपलेली नाही। फटका शानदार, मात्र 4 धावा। इथे विजयाचा शिल्पकार खम ठोक ठेल लेता है जबनर, पर्वत के जाते पांव उखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है। अभिनंदन टीम आरजी ग्रुप स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान।